सुंदर अलौकिक महात्म्य अरे आपण आलोय ना, एक जन्माचं पुण्य नाही, फार कष्ट करून फार मेहनत करून अनेक जन्माचं पुण्य एकत्र आलोय. त्याविषयी सत्संग आपल्याला पाहायला मिळतात, आनंद घ्यायला मिळतात. एक सांगू का, कष्टाची किंमत असते. आपण सहजासहजी इकडे नाही आलो, फार अनेक जन्माची ही मेहनत आहे, हे विचार आहे आणि त्याचं फळ म्हणजे ही शिव महापुराण कथा ऐकायला मिळते आपल्याला. तर शिव महापुराण ऐकण्याकरता अनेक जन्म आपल्याला प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात आणि अनेक कष्ट करून जर हे आपल्याला मिळत असेल तर मायबाप काय करे, एक सुद्धा क्षण इथला वाया जाता कामा नये. कारण परत जर हा क्षण जीवनामध्ये आणायचा असेल तर तेवढे जन्म आणि जन्म हे सत्संग आपल्याला करावं लागते, ते पुण्य करावं लागते. म्हणतात कितीतरी योनी आपण फिरत येतोय आणि त्यानंतर हा पवित्र अलौकिक मनुष्य जन्म सर्व कर्मातून मुक्त होण्याकरता आणि या साधनाच्या भगवंतापर्यंत त्या ठिकाणी साध्य भगवंताने आपल्याला दिलं, हे साधन दिलंय आणि या माणसाचं साध्य फक्त भगवंताची प्राप्ती आहे. फार मोठी संधी मिळालेली आपल्याला, फार मोठी संधी. ते एक आहे, या संधीचं सोनं करायचंय का लोखंड करायचं हे आपल्या हातात आहे. श्रोत्याला मी स्वतः सावध करतो की लक्ष द्या, सावध व्हा. शिव महापुराणातील हे मंत्र, हे श्लोक हे कल्याण करणार आहे. पुढे सांगितलं फार दुसरं वैशिष्ट्य बघा, ऐका जरा माहिती. काय सांगितलं, राजसूयेण यत् पुण्याग्निष्टोषतेन तत् पुण्यं लभते शंभो कथा श्रवणम्. भगवान शंकराचे शब्द आहे की जो कथा श्रवण करतोय ना, जो